हॅलो. नम्रता, स्क्रीन दिसते आणि आवाज येतो का सांगा? हॅलो संदीप. हो सर दिसते. ओके हो ओके सर. ओके ठीक आहे. बघा, याच्यामध्ये आपल्याला याच्यावरती MCQ असू शकतात की ॲसिड जो आहे म्हणजे खाली तुम्हाला पर्याय दिलेला असतील. स्ट्रॉंग ॲसिड, सॉरी हार्ड ॲसिड, सॉफ्ट ॲसिड, हार्ड बेस, सॉफ्ट बेस असे 4 पर्याय असतील. आणि प्रश्न असा असेल यामध्ये की द स्पीसीज हॅव्हिंग स्ट्रॉंग टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन इज नोन ॲज, असं असेल. म्हणजे काय होईल? स्पीसीज हॅव्हिंग स्ट्रॉंग टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन खाली असेल ए हार्ड ॲसिड, बी सॉफ्ट ॲसिड, सी हार्ड बेस आणि डी सॉफ्ट बेस. याचं उत्तर येईल हार्ड बेस. आता हार्ड ॲसिड बेस नाही, हार्ड ॲसिड. सॉफ्ट ॲसिड म्हणजे काय बघा, याच्याकडे ही टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची, पण ती टेंडन्सी हार्ड ॲसिडपेक्षा कमी असेल. हार्ड ॲसिडपेक्षा कशी असेल? कमी असेल. कारण कंपॅरिझनमध्ये याची साईज मोठी असणार आहे, पोलरायझिंग पॉवर कमी असेल, याची इलेक्ट्रॉनिक त्याच्या कंपॅरिझन जास्त असेल, यावरती कमी याचा ऑक्सिडेशन स्टेट याची असेल. जसं उदाहरणार्थ जर सांगायचं झालं बघा, Ag पॉझिटिव्ह, पीटी प्लॅटिनम, पीटी डाय पॉझिटिव्ह, सी डाय पॉझिटिव्ह, हे जे आहेत ना, हे एक्झाम्पल्स आपल्याला त्याच्यामध्ये देता येईल. याच्यावर असे सुद्धा प्रश्न असू शकते की आउट ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ सॉफ्ट ॲसिड. ए पर्याय पाहता, ए Ti4 पॉझिटिव्ह, बी Ag पॉझिटिव्ह, सी सी घेतलाय आपण CO ट्राय पॉझिटिव्ह आणि डी Fe ट्राय पॉझिटिव्ह. काय विचारलं आपण? सॉफ्ट जो आहे, सॉफ्ट ॲसिड कोणता? तर Ag पॉझिटिव्हच्यावर कमी चार्ज आहे असे. ओके. आता हा झाला सॉफ्ट ॲसिड आणि हार्ड ॲसिडचा पार्ट. आपल्याला एका याच्यात जर सांगायचं झालं सरळ सरळ तर एकच आहे, दोन्ही सुद्धा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतील. फक्त हार्ड हा स्ट्रॉंगली आणि सॉफ्ट ॲसिड हा वीक टेंडन्सी असेल त्याची ॲक्सेप्ट करण्याची. बरोबर आहे. आता जाऊ आपण बेसकडे. सुरुवातीला घेऊ आपण हार्ड बेस. द स्पीसीज हुज डोनर ॲटम हॅज अ लो पोलरायझिबिलिटी अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आर कॉल्ड ॲज अ हार्ड बेस. म्हणजे बघा, याचे जे कॅरेक्टर आहे ना, ते कॅरेक्टर डेफिनेशन मध्ये ऍड केले. तुम्ही फक्त एका शब्दात जर सांगायचं असं म्हणू शकता, द स्पीसीज हुज डोनेट ॲटम. मग काय म्हटलं? हुज डोनर ॲटम हॅज लो पोलरायझिबिलिटी, त्याची पोलरायझिबिलिटी कमी असेल, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल, याला काय म्हणायचं? हार्ड बेस. एक्झाम्पल त्याचं अमोनिया, वॉटर, त्याच्यानंतर OH निगेटिव्ह, F निगेटिव्ह हे त्याचे एक्झाम्पल. म्हणजे जवळपास 2 पेअर इलेक्ट्रॉन कॅरी करणारे स्पीसीज त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. हा झाला हार्ड बेस. याची कॅरेक्टर सरळ सरळ आता इथे काही दिलं, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, लो पोलरायझिबिलिटी आहे, म्हणजे याची साईज ही छोटी असेल परत, म्हणजे अशा गोष्टी याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. इथे दिलेलं आहे बघा, फेवर टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन. इथे काय म्हटलं? ऍसिड मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टरियन, हा कोण येईल? इलेक्ट्रॉन डोनर. आणि इलेक्ट्रॉन डोनर कोण येईल? ज्याकडे इलेक्ट्रॉन असतील. म्हणजे बघा, मी 2 पेअर इलेक्ट्रॉन कॅरी करणारे म्हटलं, वॉटर मॉलिक्युल्स आहे, अमोनिया आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, फ्लोरीन आहे. हे नंतर ही हार्ड टू ऑक्सिडाइज करणं याला कठीण जाईल, कारण मुळात त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे. डू नॉट हॅव नाही. एम्प्टी लो एनर्जी ऑर्बिट. याच्याकडे लो एनर्जी आहे, म्हणजे कमी एनर्जी असलेली जी ऑर्बिट आहे ती एम्प्टी असणार नाही, रिकामी असणार नाही, वॅकंट असणार नाही, की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन येऊन बसेल. अलग लक्षात. त्याच्यानंतर कॅन फॉर्म अ स्ट्रॉंग बॉन्ड विथ प्रोटॉन. हा प्रोटॉन सोबत स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म करू शकतो. आता प्रोटॉन म्हणजे काय? प्रोटॉन म्हणजे आपण म्हणतो इलेक्ट्रॉनचं डिफिशियन्सी असलेलं सेंटर, म्हणजे H पॉझिटिव्ह. मग याला कशाची कमी असते? इलेक्ट्रॉनची. म्हणून हा इलेक्ट्रॉन सोबत म्हणून हा जो याच्याकडे जे इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. कोण? हार्ड बेस. म्हणून हा हार्ड बेस काय करू शकतो? याच्यासोबत, या प्रोटॉन सोबत स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म करू. क्लिअर? आता हे झालं हार्ड बेसचं. सॉफ्ट बेस काय आहे? हुज डोनर ॲटम हॅज हाय पोलरायझिबिलिटी, लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही मधला फरक बघा आपल्याला दिसते. सॉरी,
दोन्हीमध्ये फरक या ठिकाणी काय दिसतो, इथे आहे लो पोलॅरिटी, इथे या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं हाय पोलॅरिटी. लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तर हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, म्हणजे असा हा बेसिक डिफरन्स यामध्ये दोन्हीमध्ये आहे. याची टेंडन्सी हाय टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन. आता तुम्ही सर इथेही तेच आहे, हे दोन्ही कॅरेक्टर सारखेच असणार आहे, कारण काय दोन्हीही इलेक्ट्रॉन डोनर आहे. जसे की हार्ड ऍसिड आणि सॉफ्ट ऍसिड दोन्हीही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर होते, आलं लक्षात. तसं इथे दोन्हीही इलेक्ट्रॉन डोनरच असणार आहे, पण टेंडन्सी ही फक्त काय असणार आहे, कमी जास्त असणार आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर यामध्ये याची जी याला ऑक्सिडाइज करू शकतो आपण, यामध्ये एमटी ऑर्बिटल लो एनर्जीचे ऑर्बिटल असू शकते आणि हा प्रोटॉन सोबत बॉन्ड फॉर्म करेल, पण कसा वीक बॉन्ड फॉर्म करेल. याचं एक्झाम्पल बघा, R2s RS निगेटिव्ह, I निगेटिव्ह, R3p R3as H निगेटिव्ह, हे त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला यामध्ये देता येईल. म्हणजे ही जरी संकल्पना हार्ड ऍसिड सॉफ्ट ऍसिड, हार्ड बेस सॉफ्ट बेसची, ठीक आहे. त्याचे एक एक एक्झाम्पल, दोन दोन एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचे, कारण त्यावरती फिलिंग द MCQ आपल्याला विचारला जाऊ शकतो, अलग लक्षात. आता हे जे आहे, हे जे प्रिन्सिपल आपल्याला पिअर्सनने दिलं आहे, हे काय नेमकं त्यामध्ये आपल्याला पाहिजे, याच्यावरून आता या हार्ड ऍसिड सॉफ्ट ऍसिड हार्ड बेस सॉफ्ट बेस यावरून काही प्रिन्सिपल यामध्ये पिअर्सनने मांडले, तर ते आपल्याला बघायचे. मुख्य तत्व काय, मुख्य पॉईंट कोणता आहे तो बघा. तर यामध्ये फर्स्ट व्हॉट इज SHAB. आता SHAB मध्ये सॉफ्ट हार्ड ऍसिड बेस, SHAB सॉफ्ट, S म्हणजे सॉफ्ट, H म्हणजे हार्ड, A म्हणजे ऍसिड, B म्हणजे बेस, सरळ सरळ. हाऊ इट इज युजफुल टू प्रिडिक्ट द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी, हा कॉम्प्लेक्स मी AX हा कॉम्प्लेक्स किंवा AB हा कॉम्प्लेक्स घेतला उदाहरणार्थ, तर स्टेबल आहे की नाही हे कोण सांग, या आपल्याला याच्या प्रिन्सिपलून, या SHABच्या प्रिन्सिपलून आपल्याला सांगता येतं. काय प्रिन्सिपल आहे ते बघू आपण. ऑल कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आर कंबाईन ऑफ लेव्हिज ऍसिड अँड बेसेस. ओके, म्हणजे हे जे आहेत, आता कोणते कॉम्प्लेक्स हे कसे फॉर्म झालेले आहेत, ते हे लेव्हिज ऍसिड आणि लेव्हिज बेस एकत्र येऊन फॉर्म झाले, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. आता डोनर ऍक्सेप्टर म्हणजे कोणाला, हार्ड ऍसिड हार्ड बेस, सॉफ्ट ऍसिड सॉफ्ट बेस, हेच येतात. ओके, द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस आर डिफरंट फ्रॉम इच अदर. एकमेकापेक्षा ती कशी असते, त्याची स्टॅबिलिटी वेगळी असणार आहे. कोण कोणासोबत कंबाईन होते त्याच्यासोबत त्याची स्टॅबिलिटी असेल. कारण आपल्याकडे यामध्ये बघा, इथे लिहितोय आपल्याकडे या ठिकाणी ऍसिड जर की म्हटलं तर ऍसिड मध्ये दोन पार्ट येतो, एक हार्ड वाला आणि एक येतोय सॉफ्ट वाला. बेस जो आहे, या बेस मध्ये सुद्धा आपल्याकडे दोन पार्ट येतात, एक हार्ड बेस आणि एक सॉफ्ट बेस. मग आता नेमकं कंबाईन कोण कोणासोबत आहे, समजा आता हे दोन्ही कंबाईन असेल, हार्ड ऍसिड आणि हार्ड बेस, या ठिकाणी तयार होणारा कंपाऊंड कसा असेल, किंवा हे दोन्ही कंबाईन असेल तर हे कंपाऊंड कसं असेल. आणि जर उलट असेल, समजा आपण असं म्हणू, आता यामध्ये पेन चेंज करतोय मुद्दाम, हे जर असं असेल, हे असे असतील, समजा हार्ड ऍसिड पण सॉफ्ट बेस आहे, तर कंपाऊंड कसं असेल, तर हे आपल्याला या थेरीमध्ये सांगितलं. याची स्टॅबिलिटी याच्यावरून आपल्याला दिसते बघा. तो कॉम्प्लेक्स विच आर मोस्ट स्टेबल. कोणता कॉम्प्लेक्स स्टेबल आहे, व्हेन बोथ द ऍसिड्स अँड बेस, ऍसिड अँड बेस दोन्ही सुद्धा, बोथ द ऍसिड्स अँड बेस आयदर सॉफ्ट ऑर हार्ड. म्हणजे हे जे दिसत आहेत ना, हार्ड ऍसिड हार्ड बेस, तर या ठिकाणी हा स्टेबल कॉम्प्लेक्स तयार होईल. काय तयार होईल, स्टेबल कॉम्प्लेक्स. आणि इथं सुद्धा सॉफ्ट असेल तर काय होईल, स्टेबल. म्हणजे द कॉम्प्लेक्स विच मोस्ट स्टेबल व्हेन द बोथ ऍसिड अँड बेस आयदर सॉफ्ट ऑर, दोन्ही ऍसिड आणि दोन्ही बेस हे सॉफ्ट असेल किंवा हार्ड असेल तरची गोष्ट. म्हणजे हार्ड ऍसिड सोबत हार्ड बेस जर कंबाईन झाला, सॉफ्ट सोबत सॉफ्ट बेस जर कंबाईन झाला, सॉफ्ट ऍसिड सोबत सॉफ्ट बेस कंबाईन झाला, तर तयार होणारा जो कॉम्प्लेक्स आहे, तो कॉम्प्लेक्स हा मोर स्टेबल आहे, अशी ही थिअरी सांगते थोडक्यात. अशी ही पिअर्सन थिअरी आपल्याला यामध्ये सांगते. ओके, मग आता काही ऍप्लिकेशन दिलेले याचे, आणि आताच आपण ऍप्लिकेशन म्हटलं की टू प्रेडिक्ट द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी पाहण्यासाठी आपल्याला हे अत्यंत महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, इन प्रिडिक्शन स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस, हाच पहिला मुद्दा. दुसरा, इन प्रिडिक्शन स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड, म्हणजे कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी, तसं कंपाऊंडची सॉलिबिलिटी, आणि तसंच त्या मेटॅलिक ओर्स जे आहेत त्याचे एक्झिस्टन्स, अस्तित्व. आता सगळ्यात महत्वाचं प्रिडिक्शन म्हणजे काय, प्रिडिक्टिंग म्हणजे काय, प्रिडिक्ट म्हणजे भाकीत.
भविष्य सांगतो मी अगोदरच की हा कॉम्प्लेक्स स्टेबल आहे की नाही. मी अगोदर बाकी सांगतो की हा कॉम्प्लेक्स स्टेबल आहे की नाही. ते कशावरून? या सॉफ्ट ऍसिड HHAB या प्रिन्सिपल, सॉफ्ट हार्ड ऍसिड बेस या प्रिन्सिपल वरून मी अगोदर ते सांगू शकतो. कसं? आता किती सोपं आहे ते बघा. जर सॉफ्ट ऍसिड सॉफ्ट बेस सोबत कंबाईन झाला तर तयार होणारा कॉम्प्लेक्स हा स्टेबल आहे. सिंपल आहे अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल. हार्ड ऍसिड तर हार्ड बेस सोबत कंबाईन झाला तो तयार होणारा कंपाऊंड कसा? हा स्टेबल आहे. ही प्रिन्सिपल मध्ये सांगितले. इथे बघा आता कॉम्प्लेक्स AgI2 निगेटिव्ह इज स्टेबल. हा AgI2 निगेटिव्ह हा स्टेबल आहे. का बरं? इथे का असेल? कारण हे दोन्ही जो Ag जो आहे आणि I जो आहे दोन्ही सॉफ्ट आहे. Ag पॉझिटिव्ह हा सॉफ्ट ऍसिड आहे आणि I हा सॉफ्ट बेस आहे. यामध्ये जर म्हटलं आपण तर Ag पॉझिटिव्ह हा सॉफ्ट ऍसिड आहे, पण F निगेटिव्ह जो आहे हा स्ट्रॉंग बेस आहे. म्हणजे एक स्ट्रॉंग आला एक सॉफ्ट आला, म्हणजे एक हार्ड आला एक सॉफ्ट आला. मग याच्यामुळे हा काय स्टेबल नसतात. सिंपल आहे. चला पुढचं. इन प्रिडिक्टिंग सॉल्युबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सची सॉल्युबिलिटी आपल्याला यामध्ये सांगता येते. उदाहरण बघा. HgO2 इज सॉल्युबल, म्हणजे मर्क्युरी हायड्रॉक्साईड जो सॉल्युबल आहे इन्स्टेड ऑफ HgS हा इनसॉल्युबल आहे ऍसिडमध्ये. कारण Hg डायपॉझिटिव्ह हा सॉफ्ट ऍसिड आहे आणि OH निगेटिव्ह हा हार्ड बेस आहे. लक्षात घ्या. Hg डायपॉझिटिव्ह हा सॉफ्ट ऍसिड आहे आणि OH हा सॉफ्ट. म्हणजे त्या ठिकाणी HgOH हा कसा तयार झाला? एक सॉफ्ट आहे एक हार्ड आहे. एक हार्ड आहे म्हणून तो काय आहे? लेस स्टेबल आहे. लेस स्टेबल म्हणजे इझिली सॉल्युबल होईल. इझिली सॉल्युबल होईल. पण आता हेच जर आपण घेतलं Hg तर हा तर बघितलं आपण सॉफ्ट ऍसिड आहे. S जो आहे सल्फाइड जो आहे हा सुद्धा काय सॉफ्ट बेस आहे. म्हणजे HgS हा जो आहे यामधला Hg सुद्धा सॉफ्ट ऍसिड आहे आणि S सुद्धा सॉफ्ट बेस आहे. त्यामुळे हा स्टेबल आहे आणि त्यामुळे हा इनसॉल्युबल आहे. आलं लक्षात? म्हणजे असं हे आपल्याला सॉल्युबिलिटीचं प्रिडिक्शन म्हणजे सॉल्युबिलिटीचं भाकीत सुद्धा मांडता येतं. आणि त्याचबरोबर हा शेवटचा टप्पा, शेवटचा पॉईंट इन प्रिडिक्टिंग एक्झिस्टन्स ऑफ मेटॅलिक ओर्स. खनिज, मेटलचे जे खनिज आहे याचं अस्तित्व आपल्याला या ठिकाणी काय करते याच्यावरून दिसतंय. युजली कार्बोनेट्स बघा, कार्बोनेट्स आणि ऑक्साइड्स जे आहेत कशाचे? मॅग्नेशियमचे, कॅल्शियमचे, ॲल्युमिनियमचे आणि सल्फाईडचे. सल्फाईड ओके. हे जे आहे म्हणजे कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, ॲल्युमिनियम कार्बोनेट आणि सल्फाइड्स कोणाचे? कॉपर सल्फाइड, मर्क्युरी सल्फाइड, सिल्वर सल्फाइड हे नेचरमध्ये आपल्याला मिळतात. का बरं? कारण आपण आता हे जे Mg डायपॉझिटिव्ह, Ca डायपॉझिटिव्ह, Al3 पॉझिटिव्ह हे हार्ड जे हे हार्ड ऍसिड्स आहेत आणि त्याचबरोबर कार्बोनेट आणि ऑक्साइड जे आहेत हे सुद्धा काय हार्ड बेस आहे. म्हणजे कार्बोनेट्स ऑफ ऑक्साइड्स ऑफ मॅग्नेशियम, कार्बोनेट्स आणि ऑक्साइड्स ऑफ कॅल्शियम ॲज वेल एज ॲल्युमिनियम हे हार्ड आणि सॉफ्ट, हार्ड आणि हार्ड ऍसिड आणि हार्ड बेस पासून तयार झालेले आहे. त्याच्यामुळे ते स्टेबल आहे. त्याच्यामुळे त्याचं अस्तित्व आपल्याला निसर्गात मिळू शकतं. लक्षात त्यांचं अस्तित्व मिळू शकतं. म्हणजे या सुद्धा आपल्याला या प्रिडिक्शन ओर्सचं एक्झिस्टन्स काय आहे, मेटॅलिक ओर्सचं एक्झिस्टन्स काय हे सुद्धा आपल्याला याच्यावरून सांगता येतं. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा आपला सी पार्ट यामध्ये संपला. काय काय घेतलं आपण सी पार्ट मध्ये? अगदी 2 मिनिटात रिपीट करतोय. आपण आज सी पार्ट मध्ये ऍसिड बेसची कॉन्सेप्ट यामध्ये आपल्याला शिकायची येतो. मग आपण जनरल ऍसिड बेस कशाला म्हटलं ते बघितलं. नंतर काही थेऱ्या आपण बघितल्या विथ देअर इयर्स, त्याचे इयर्स, सायंटिस्टचं नाव आणि थेरी. ऍसिड कशाला म्हणतो, बेस कशाला म्हणतो. त्यापैकी आम्ही फ्रँकलिन थेरी घेतली, कॅडेनिझी थेरी घेतली आणि लक्स फ्लुइड थेरी. त्या 3 थेऱ्या आपण घेतल्या त्याचा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज सह. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक नवीन टप्पा घेतला आपण तो म्हणजे SHAB, हार्ड सॉफ्ट हार्ड ऍसिड बेस असं घेतलं आपण. म्हणजे ऍसिडचे 2 प्रकार घेतले आपण, हार्ड ऍसिड, सॉफ्ट ऍसिड. बेसचे 2 प्रकार घेतले आपण, हार्ड बेस, सॉफ्ट बेस. ठीक आहे. आणि त्याचे ऍप्लिकेशन जे आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो युजेस ते सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजे पियर्सनच्या प्रिन्सिपलवरून. पियर्सन प्रिन्सिपल्स ऑफ SHAB. SHAB नथिंग बट द सॉफ्ट अँड हार्ड ऍसिड अँड बेसिस असं त्याचा अर्थ होतो. ओके. असो तर हा या ठिकाणी युनिट नंबर फर्स्ट जो आहे संपला. म्हणजे आपले हे 3 युनिट या ठिकाणी फिनिश झाले मित्रांनो.
याची नोट्स जी आहे ती मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर काय करतो, याची PDF शेअर करतो. ठीक आहे, तर सगळ्यांनी त्या PDFचा अवलोकन करा, वाचा. काही अडचण असेल तर ग्रुपवर शेअर करा. ओके. अजूनही कोणी परीक्षा फॉर्म भरायचं बाकी असेल तर आज उद्या परीक्षा फॉर्म तुम्ही भरू शकता. चला आता या ठिकाणी मी मीटिंग एंड करतोय. काही अडचण असेल तुम्ही मांडू शकता. ओके. सोबतच मी मागील लेक्चरचे काही व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर टाकलेले आहेत, त्याची लिंक काही शेअर केलेली आहेत. तर डायरेक्ट यूट्यूबचे लिंक तुम्ही माझं अकाउंट सुद्धा जे आहे, यूट्यूब चॅनल जे आहे ते चॅनलवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला चॅनलची लिंक सुद्धा याच्या अगोदर शेअर केलेली आहे, परत एकदा लागलं तर शेअर करतो. ठीक आहे, तर असो या ठिकाणी मी आता मीटिंग एंड करतोय. ओके. तर ते फॉर्मेशन ऑफ NH4 प्लस आयन ते कसं म्हणजे? एक मिनिट, कोणतं कशामधलं? फॉर्मेशन ऑफ NH4 प्लस आयन. हा, आजच्या टॉपिक मधलं म्हणताय तुम्ही? एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतो. काल झालं. फॉर्मेशन ऑफ NH4 प्लस आयन. हा, अच्छा, हा, ओके, बरोबर, राईट. ते बघा, ते मी सांगतो तुम्हाला, sp3 हायब्रिडायझेशन स्टेट आहे. हॅलो, माझा आवाज येतोय ना? हो सर. हा, बघा आता मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला ती, आणि ते सांगतोय की ती काय आहे, sp3 हायब्रिडायझेशन जी आहे, हे बघा दिसते ना स्क्रीनवर, हे sp3 हायब्रिडायझेशन जी आहे त्यानुसार आहे NH4 पॉझिटिव्ह, हेच ना? हॅलो. हो सर. हा, बघा हा जो आहे हा NH4 पॉझिटिव्ह आयॉन आहे. आयॉन काय आहे? कारण या ठिकाणी आपल्याला माहित आहे NH3 हा स्टेबल मॉलिक्यूल आहे. नायट्रोजनवर 2 लोन पेअर असतात आणि H पॉझिटिव्ह हा डिफिशियंट आहे, मग हा पेअर याला डोनेट करतो, म्हणून हा NH4 पॉझिटिव्ह. नायट्रोजननी पेअर डोनेट केली म्हणून हा पॉझिटिव्ह चार्ज आता नायट्रोजनवर आला, असा हा आयॉन तयार होतो. इथपर्यंत समजलं. आता पुढे असं आपल्याला पाहायचं की हा कसा तयार होत असेल, नेमकं याचं हायब्रिडेशन कसं आहे? सिंपल आहे. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2px1 2py1 2pz1. 7 इलेक्ट्रॉन दिसतात बरोबर आपल्याला, 2 4 5 6 7. पण यामधली आउटरमोस्ट सेल कोणती आहे? ही आहे 2 नंबरची, बरोबर आहे. बाह्यतम कक्षा संयोजक कक्षा जी आहे सेलची आउटरमोस्ट सेल, व्हॅलन्स सेल ही नंबर 2 ची आहे. मग त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन? त्यामध्ये टोटल 5 इलेक्ट्रॉन आहे. एक पेअर आहे, बघा ही पेअर आहे आणि ह्या अनपेअर आहेत. मग अकॉर्डिंग टू हायब्रिडायझेशन हे काय करतात? मग सुरुवातीला एनर्जी ऍब्झॉर्ब करेल, एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल. पण आता मला सांगा, एक्साइटेड स्टेट मध्ये जाण्यासाठी म्हणजे गेल्यानंतर ती एनर्जी तो कुठे यूज करेल? तर तो इलेक्ट्रॉन प्रोमोट साठी यूज करेल. पण इथे ती पॉसिबिलिटी आहे का? समजून घ्या. या ठिकाणी डी ऑर्बिटल नाही, इथे डी ऑर्बिटल नाही. तुम्ही म्हणसाल कसं काय नाही सर, का बरं नाही? कारण आपल्याला माहित आहे डी जी ऑर्बिटल आहे ही कुठून सुरू होते? पहिले ऑर्बिटल जी आहे म्हणजे पहिली शेल जी आहे त्या फक्त एसच आहे. दुसऱ्या सेलमध्ये एस आणि पी येते, हे माहिती आहे ना. तिसऱ्या सेलमध्ये एस पी आणि मग डी येते. म्हणजे सेल कुठून? तिसऱ्या सेल पासून डी सुरू झाली. अकॉर्डिंग टू नील बोअरचा आपल्याला माहिती आहे तिसऱ्या सेल पासून डी सुरू होते. मग आता मला एक सांगा, इथे ही सेल किती? 2च ऑक्युपाय केल्या. नायट्रोजनने 2च सेल धारण केलेले आहे, त्याच्यामुळे तिसरी नाही म्हणजे डी येईल का तिथे? नाही. म्हणजे डी येणार नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन प्रमोट होणार नाही. इलेक्ट्रॉनचं प्रमोशन या ठिकाणी होणार नाही. मग काय होईल? मग सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्साइटेड स्टेटमध्ये जसं ग्राउंड स्टेटमध्ये आहे तसंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे एक्साइटेड स्टेटमध्ये असेल. बघा हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे असंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दिसते की आपल्याला? हे दिसतंय, हे बघा. आपल्याला याचं घेणं नाही सध्या, लक्षात घ्या. याचं आपल्याला काही काम नाही, कारण ही इनर सेल आहे. आपल्याला व्हॅलन्स सेल पाहिजे, आउटर सेल. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम. आता होतं काय? हा नायट्रोजन काय करतो? हायब्रिडायझेशन करतो. म्हणजे काय करतो? त्याची ही जी एक आहे 2s, ही 2s 2px 2py आणि 2pz या हायब्रिड ऑर्बिट या ॲटॉमिक ऑर्बिटल इन्व्हॉल्व करतो. किती इन्व्हॉल्व केली? एक s आणि 3 p इन्व्हॉल्व केल्या. एक s आणि 3 p इन्व्हॉल्व केल्या म्हणजे काय झालं? हायब्रिडायझेशन sp3. मग आता
हॅबिटायशन झालं sp3, पण हॅबिट ऑर्बिटल किती तयार होईल हा प्रश्न निर्माण होईल. ते इन्व्हॉल्व किती झाल्या, इन्व्हॉल्व झाल्या एक ची आणि यामध्ये 3 पीच्या म्हणजे 4 इन्व्हॉल्व झाले. म्हणजे या ठिकाणी हॅबिट ऑर्बिटल सुद्धा किती तयार होईल, 4. किती तयार होईल, 4. बर, मग आता ते 4 हॅबिट ऑर्बिटल कशा असेल दाखवतो बघा. हा नायट्रोजन आहे. हा, त्याची हॅबिट ऑर्बिटल ही एक आहे, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी हॅबिट ऑर्बिटल त्याची आहे. बरोबर आहे. आता इथे एकच इलेक्ट्रॉन आहे, इथे एकच इलेक्ट्रॉन अनपेअर. हे बघा, हे एकच आहे, इथे एकच आहे, इथे एकच आहे. या तिन्ही मध्ये एकच, पण इथे मात्र 2 इलेक्ट्रॉन आहेत. इथे 2 इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतात. मग इथे काय होतं, एक हायड्रोजन येतो ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. ज्या हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन ऑलरेडी आहे असा हायड्रोजन येतो. इथं सुद्धा एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, तो हायड्रोजन आला. इथे सुद्धा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, तो हायड्रोजन आला. परंतु इथे मात्र ऑलरेडी पेअर असल्यामुळे या ठिकाणी हायड्रोजन नाही येत. तर मग कोण येतं, या ठिकाणी येतोय बघा, या ठिकाणी येतो H पॉझिटिव्ह आयन येतो, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनच नाही. त्याला प्रोटॉन म्हणतो आपण, त्याचे इलेक्ट्रॉनच नाही. म्हणजे मग असं याचं काय होतं, या ठिकाणी याची ओव्हरलॅपिंग होते, इथे याची ओव्हरलॅपिंग होते, इथे याची ओव्हरलॅपिंग होते. तसंच हा इलेक्ट्रॉन याला दिल्यामुळे याची इथे ओव्हरलॅपिंग होते. म्हणजे असा हा स्ट्रक्चर जो आहे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर, हा काय करतो, NH4 पॉझिटिव्ह आयन, कारण याने ही पेअर दिली ना, म्हणून या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज होतो. असं या ठिकाणी तयार होतं. म्हणजे बघा इथे पाहता, हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हा सुद्धा हायड्रोजनचा, हा सुद्धा हायड्रोजनचा, पण या ठिकाणी इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा नाही, तर इथं फक्त H पॉझिटिव्ह आयन, इथे हायड्रोजन आहे. लक्षात, ये तिन्ही ठिकाणी हायड्रोजन पण एक. म्हणजे याचा अर्थ आता पुढे सांगतो याच्यामध्ये. हे बघा इथे मध्ये, हे बघा आता इथे दिसते आपल्याला. आणि ही थेरी वाचली ना तुम्ही वरची, त्यातून तुम्हाला कळेल सगळं काही, क्लिअर करून होईल. बघा आता इथे यामध्ये बघा, हा बॉन्ड कोणता आहे पहा. हा बॉन्ड बघा इथे कसं बॉन्ड दिला. हा बॉन्ड आहे इलेक्ट्रॉन डोनरचा, त्याला कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो आपण. इथे तसं दिसतं का एरो असलेला बॉन्ड नाही, म्हणजे हा बॉन्ड तसा त्याचा इलेक्ट्रॉन डोनरचा आहे. म्हणजे यांनी इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी याच्यावरती आलाय. आणि म्हणून हा अमोनियम आयॉन आहे, याला काय म्हणायचं, अमोनियम आयॉन म्हणायचं. आणि याची जी जॉमेट्री आहे, ही जॉमेट्री टेट्राहेड्रलच आहे, जी मगाची स्ट्रक्चर काढलं आपण, तीच जॉमेट्री याची आहे. म्हणजे असं, हे असं हा नायट्रोजन, ओके, ही जॉमेट्री त्याची टेट्राहेड्रल जॉमेट्री. म्हणून बॉन्ड अँगल सुद्धा तेवढा, चला जेवढा CH4 तयार होतो की नाही, हा CH4 सारखाच आहे, CH4च आहे. बघा इथे कार्बन आहे आणि या ठिकाणी 4 हायड्रोजन, फक्त इथे कोऑर्डिनेट बॉन्ड नाही. अलग लक्षात. तर असं हे अमोनियम आयॉन जो आहे, NH4 पॉझिटिव्ह आयॉन, sp3 हायब्रिडायशन फॉर्म होतो आणि त्याची जॉमेट्री जी ती टेट्राहेड्रल असते. आणि तुमच्या माहितीसाठी एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट पहा, हायब्रिडायजेशन आणि ते जे आहेत ना, ते आपण ऑलरेडी टेबलमध्ये दिले इथे. हे बघा इथे समजून घ्यायचं. SP असेल तर डायगोनल लिनियर, SP2 असेल तर ट्रायगोनल, SP3 असेल तर टेट्राहेड्रल, असं हे ऑलरेडी याच्यामध्ये दिलेलं आहेच. मग त्यावरून आपल्याला ते कळता येईल, त्याचं हायब्रिडायजेशन स्टेट वरून आपल्याला त्याची जॉमेट्री सांगता येईल. ठीक आहे, आलं लक्षात. हॅलो, हो सर. ओके बेटा. तरी काय करायचं, परत मी आता नोट्स प्रोव्हाइड करतोय ना, तर ते वाचून घ्या, म्हणजे मग परत समजेल. तसं आता याच्यामध्ये सुद्धा आहे तसं, पण मी तर तुम्हाला ग्रुपवर टाकतो, PDF शेअर करतो या लिमिटची. ठीक आहे, हा. ओके, चला बाय, हॅव अ गुड डे.